बघा मंडळी, झाडामध्ये आता 2-4 दिवस झाले मस्त ऊन पडत आहे. कडाकाचं ऊन आहे. थंडीसुद्धा कमी आहे. ईस्टरची मुलांना 4 दिवस सुट्टी होती, शुक्रवार ते सोमवारपर्यंत. हे बघा, मी इथे प्लेग्राऊंडमध्ये आलेले आहे. इथे विशेष सांगायचं म्हणजे बघा, ही जमिनीवरती कशी फुलं फुलले आहेत बघा. हे प्लेग्राऊंड आहे मुलांचं, तुम्हाला मी दाखवते. आणि किती वेळा तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझी व्हिडिओ पाहून जरा कमेंट करा, लाईक तरी करा, मलासुद्धा बरं वाटेल, स्फूर्ती येईल. हे बघा, पुरा प्लेग्राऊंडमध्ये सगळं गवत रुजलेलं आहे. आणि या गवतामध्ये बघा कशा प्रकारे या जमिनीमध्ये फुलं फुललेली आहेत. ह्याचं कोणी निगा राखलेली नाही, कोणी लक्ष ठेवलेलं नाही, किंवा कोणी त्याला खत घातलेलं नाही. हे बघा, इथे एक सफेद प्रकारे मध्येच सफेद फुलांचा गुच्छ आहे. सर्व गुच्छ आहेत बघा, फुलांचे गुच्छ आहेत. सर्व फुलं कशी मस्त बघा, पूर्ण एरियामध्ये. इथे बघा, इथे हा प्लेग्राऊंड आहे. आता मुलं कशी, ते सकाळी 8:30 ते दुपारी 2:30ला शाळा सुटते. त्यामुळे आता मुलं घरी आलेली आहेत आणि इथे कशी खेळत आहेत बघा. आज खूप कमी आहेत, कारण आज काही लोकांचा क्लाससुद्धा असेल, तिथे क्लासला गेले असतील. पण बघा, या प्लेग्राऊंडच्या मध्ये पुरं हे ग्राउंड पूर्ण मोकळं आहे मुलांना खेळण्यासाठी. इथे बसण्यासाठी बाकड्याची सुद्धा सोय ठेवलेली आहे बघा. आणि फुलं बघा एकदम पिवळी. आपल्याकडे आपण त्याला शेवताची फुलं म्हणतो, पण आपल्या बॉम्बेमध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही याला शेवत्याची फुलं म्हणतात. इथे काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. पण जर तुम्हाला आवडला माझा व्हिडिओ तर मला कमेंट करून सांगा, या फुलाला तुम्ही काय म्हणता. ती किती छान फुलं आहेत बघा, किती मस्त फुलं आहेत. हे बघा किती छान आहे. ते बघा, पुरा एरिया इथे फुलांनी भरलेला आहे. मातीमध्ये हिरवगार गवत आणि त्यामध्ये पिवळ्या प्रकारचे ती सर्व फुलं